ज्योतीचा आगाऊपणा जरा जास्तच वाढत चाललेला दिसतोय. काहीतरी करावं लागणार आहे मला. हा स्वराज त्यामुळेच नाराज झाला नसेल ना? अहो, चहा प्यायला खाली थांबला नाही तुम्ही? काय झालं, मूड नाहीये का आज? दुकानात खूप वर्कलोड होतं का? स्वराज, काय झालं, तुम्ही काहीच का बोलत नाही आहात? दुकानात काही प्रॉब्लेम झालाय का? तसं असेल तर तुम्ही मला सांगू शकता. म्हणजे मन मोकळं केलं तर तुम्हाला पण जरा शांत वाटेल ना. हा नेमका काय विचार करतोय हे समजायलाच हवं, पण हा काही बोलतच नाहीये. ठीक आहे, म्हणजे जर तुम्हाला नसेल सांगायचं तर नका सांगू. पण मी एक बोलू का? म्हणजे रोज तुम्ही हसत खेळत येता, आज असे शांत शांत आहात, चांगलं वाटत नाहीये. म्हणजे काळजी वाटते हो तुमची, बघवत नाहीये. ठीक आहे, तुम्ही जर कम्फर्टेबल नसाल सांगण्यात तर नका सांगू, काहीच प्रॉब्लेम नाहीये. मी चहा ठेवते, इच्छा झाली की घ्या. प्रीती, मला कळत नाहीये काय चाललंय ते. काहीतरी विचित्र वाटतंय मला. काहीतरी चुकीचं चाललंय असं वाटतंय. म्हणजे आपल्या दुकानात आता एका नवीन स्टाफ मेंबरचं जॉईनिंग झालंय ना? बरं, मग त्याचं काय? तेच तर कळत नाहीये मला. नाही म्हणजे ती व्यक्ती हुशार आहे, डोकं लावून काम करते, बिझनेसची चांगली समज आहे. पण ना मला काय वाटतं माहितीये का, ती व्यक्ती आहे ना प्रत्येकावर प्रभाव पाडण्याचा प्रयत्न करते असं मला वाटतंय. एवढा की म्हणजे आता बाबांना त्या व्यक्तीच्या प्रत्येक गोष्टीचं कौतुक वाटतंय. बरं, इतकी वर्ष जी जबाबदारीची महत्वाची कामं मी करत होतो ती कामं पण आता त्या व्यक्तीला देतात बाबा. म्हणजे माझं दुकानातलं महत्व कमी होतंय असं मला वाटायला लागलंय. आणि हीच गोष्ट मला अस्वस्थ करते, त्रास होतोय मला, खाते मला ही गोष्ट खूप. म्हणजे आता माझी सगळी कामं इतकी वर्ष मी जी करत होतो ती कामं जर बाबा आता त्या व्यक्तीला द्यायला लागली तर इतर स्टॉप समोर माझी काय किंमत राहिली ना? शून्यच ना. स्वराज, काही लोक पटकन सगळ्यांचं मन जिंकून घेतात आणि जुन्या माणसांचं महत्व आपोआप कमी होतं. अहो, मी स्वतःच्या डोळ्याने बघितलंय. हो, हळूहळू नव्या माणसाची जादू एवढी चालते की जुन्या माणसाकडे मुद्दाम नाही पण अहो आपोआप दुर्लक्ष होतं. मला वाटतं की बाबांकडून पण असंच होत असेल.